हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे कुंडली कवरदा हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय आदि माया शक्ति मुक्ताई महादेव की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद नामदास महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय अपने अपने गुरुदेव की जय अपने अपने माता पिता की जय राम लक्ष्मण जानकी जय हनुमान की गाव देवी माते की जय गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय तरी अवधान एकले दिदे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रत्युज्ञ उत्तर माझे उघड ऐका परी प्रौढी न बोले होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधाने माझी विनवनी सलगेची ज्ञानेश्वरी अध्याय 9 आताच आपल्या माऊलींनी सच्चिदानंद स्वरूप वैष्णवानंद सौभाग्यवती सिंधुताई बोंडे उत्कृष्ट आता माझ्याकडे काही स्टॉक राहिलेला नाही आता मी काय करणार त्यांचंच पुस्तक तुम्हाला सांगणार आहे सेविको हा रस बाकी दुसरं काय उरलेलंच नाहीये पण सेवेला सुरुवात करण्याआधी ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायातील पहिली ओवी तुम्हा देववृंदांच्या संत सज्जनांच्या माय बापांच्या राजहंसांच्या दयावंतांच्या कृपावंतांच्या सेवेकरता निवडलेली आहे। श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करताना अर्जुना हे तुला मी जे मार्गदर्शन करीत आहे तू सर्व इंद्रियांचा एक कान करून जर ऐकलं तर तुला लगेच सुखाची प्राप्ती होईल। तरी अवधान ऐकले तिथे मग सर्व सुखाची सर्व सुख कोणाकडे आहे देवाकडे सर्व सुखाचे आगर आणि बाप रखमा लगे ताबडतोब कुठं तर तुझ्या हृदयामध्ये फक्त ही कथा ऐकताना जैसे शारदीची चंद्रकले माझी अमृत कण कोवळे ते वेंचिती मन मवाळे चकोर तळगे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या सांदण्यामध्ये
चंद्राकडनं येणारे जे अमृत कण आहे ती चकोर पक्षाची पिलं वरच्या वर म्हणजे आपलं तोंड वासून दोन्ही डोळ्यांची एक नजर करून वरचे वर झेलत असतात। जर त्यांची नजर सैरावैरा गेली तर मग मात्र त्या अमृत कणांपासून ते अतृप्त राहतील। तयापरी श्रोता ही अनुभवावी कथा सर्व इंद्रियांचा एक कान करून ऐकावी लागेल। नामधारक असो या अनामी असो, साधू संत ज्या वेळेला सांगत असतात त्या वेळेला बरेच परिश्रम घेतलेले असतात। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारी आमचे जावई अगदी मस्त सांगतात त्याबद्दल की हे ज्ञान आपल्याकडे येण्याआधी 41 वर्षांनी झक मारली। 41 वर्षांनी संत समागम घेतला, पण अंतरीच्या खुणा मात्र कोणाच्याही मुखातून ऐकलं नाही। ही अखंड परंपरेची तिला खंडित करू नका कृपा करून। आपलं फाउंडेशन जे आहे मुख्य महा विष्णू चैतन्याचे मूळ। आता मी जरा मागे येतो, श्री दत्तगुरूंना कोणी अनुग्रह केला? आत्री ऋषींना कोणी अनुग्रह केला? ब्रह्मदेवाने। आणि ब्रह्मदेवाला महाविष्णूने हंसाचं रूप धारण करून अनुग्रह केला। खंडित करू नका, आपली अखंड परंपरा आहे, खंडित करण्याचा प्रयत्न करू नका। मी बऱ्याच ठिकाणी 2-3 महात्म्यांच्या मुखातून इथं सामान्य महात्मा नाहीये। मगाशी सांगितलं संत ऐसे तात्काळ करती तुम्हाला संतच बनवलं, सच्चिदानंद पदवीला तुम्हाला प्रत्येकाला नेलेलं आहे। संशय घेण्याचं काही कारण नाही। नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून। पण बाबा जाता जाता काय बोलून गेले? एका म्हणे, तुका म्हणे, नामा म्हणे, नगद्या तू काय म्हणे? तुझ्या अनुभवाला तू स्वयं साक्षी आहे। तुझा अनुभव दुसऱ्यांनी सांगायची गरज नाहीये। अनुभव आले अंगा आणि ते या जगात देत असे। सेवेला सुरुवात करण्याआधी प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तव दुबळा अर्चित असे भक्ती, बोल तरी गंगावती स्वीकाराल की। श्रीपाद बाबा जर आपल्या भाग्यात जर नसते आले, श्रीपाद बाबा भाग्यात यायला सुद्धा माझ्या भाग्यामध्ये आलेले आई वडील जे आहेत, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। माझ्या आई वडील विठ्ठल भक्त होते आणि त्यांचे संस्कार आमच्यावरती जडले आणि म्हणून ही अखंड परंपरा मिळाली। खंडित करू नका, मी तुमच्या पाया पडतो। खंडित जर केली, काही लोकांना हे नारायण बाबा पण माहिती नाही, रोहिदास बाबा नाही, नाना बाबा तर लांबच राहिले, दूरच राहिले। काही यांचं पण नाव घेत नाही, त्यांचंही घेत नाहीये। आपल्या परंपरेमध्ये तुम्ही बघा, आताही आमच्याकडे प्रवचन आहे, कीर्तन आहेत आपल्याच मालिकेतले, ज्यांचा ह्या मालिकेशी संबंध नाहीये त्यांचं नाव पुढे। हे काय चाललंय? पण तुम्ही जर या अखंड परंपरेवरती जर आवरण जर आणला तर तुमच्या सुखाला तुम्ही तुमचं सुख बुडवा। कारण कोणीही महात्म्याने तुम्हाला अनुग्रह करू द्या, तुम्हाला महाविष्णू पासून ती अखंड वर्षाव त्या कृपेचा आहे। नुसतं ज्यांनी केला म्हणून त्यांचाच नाहीये, महाविष्णू पासून जी परंपरा आहे ना, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या।
हांव जन्मी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत हांव ब्रह्म अत्रि दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलबीर सत्यानंद शांतामाई बंडोबा बाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा आणि तुम्ही सर्वच बाबा. तुम्ही कमी नाही आहात. या जगामध्ये तुमची कोणीही तुलना करू शकत नाही. एक नाम हरी द्वैत नाम धुरी ऐवत कुसरी विरळा जाणे. मग समबुद्धी घेता. अरे समबुद्धी नाही येणार. लय अहंकारावरती बोलताय. समबुद्धी येण्याकरता आईच्या जवळ समबुद्धी आहे. आपली जिने जन्म दिलाय ना तिच्या जवळ समबुद्धी आहे. वडिलांजवळ समबुद्धी आहे. मग संतांजवळ नसे. ऐची कळवळ्याची जाती जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती कळवळ्याची जाती जाती ऐसी कळवळ्याची जाती. लेकराला बघा लेकुराच्या इथं वाय माऊलीच्या समोर त्याची काय तिकडनं हा कळवळा तुमच्या ठिकाणी आहे. आई वडील आपली सेवा करताना मुलांकडनं मोबदला घेतात का? हे व्यासपीठावरून हे भक्तीचा महिमा लोकांना सांगताना ज्याला अनुभव आलेला आहे तो आई सारखीच माया देणार. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम या पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जड जीवा. काय आपण म्हणत असतो की त्या ट्रेन मध्ये चढताना गर्दी असते तिथंच पॉकेट मारलं जातं. तिथेच आपले दागिने मारले जात आहेत. मला असं वाटायचं ट्रेन मध्ये वर्ग मारले जात आहे. मला असं वाटायचं त्या एसटी ला गर्दी असते ना तिथे सुद्धा पॉकेट मारी सोनं वगैरे मारलं जातं बरं का. गंठन बिठन सगळं. पण आपल्याला असं वाटतं राजकारणाचा हिशोब केला पण परमार्थामध्ये सुद्धा पॉकेटमारी होते. नाही म्हणण्याची सोय नाही. कोणी आम्हाला आडवं यावं. तुका चाकून या सांगे मज अनुभव आहे अंगे. सेवेला सुरुवात करण्याआधी कारण म्हातारा माणूस आहे मागे पुढे होऊ शकतोय. मस्तक हे पाया मस्तक हे पाया या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. श्री संतांची ये माता चरणावरी श्री संतांची ये माता चरणावरी. सातांग हे करी दंडवत सातांग हे करी दंडवत. देव तुम्हाला सोडून नाही आणि तुम्ही देखील देवाला सोडून नाही. पण जीवाला जर अनुभव जर नाही आला मग तो काय करणार सांगा. इथं तर आपण पुरावे देतो मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल करा तुर तुरा वस्तूसी. लगेच अनुभूती अनुग्रह झाल्या बरोबर अनुभूती येते. न लगे दंडन मुंडन तीर्था आती भ्रमण. पराक्रम करून येत आहे. परिक्रमा करून येत नाही ताई. पराक्रम करून येत आहे. देव जर सापडला तर ह्या परिक्रम करायला जाईल का. देही सोनिया देव
सोनिया देव देही सोनिया देव देही सोनिया देव व्यर्थ हिंडतो निरदैव व्यर्थ हिंडतो निरदैव देव आहे अंतर्यामी देव आहे अंतर्यामी देव आहे अंतर्यामी देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंड तीर्थगामी व्यर्थ हिंडे तीर्थगामी देव आहे अंतर्यामी देव आहे अंतर्यामी तुका म्हणे मुडा तुका म्हणे मुडा याला म्हटले बरं का हे मूर्ख माणसा तुका म्हणे मुडा देव देही का पाहना ज्याला देवाची भेट झाली त्याची सरली येर झालं झाला सकळ व्यापार लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा श्रीपाद बाबा आले भाग्यात श्रीपाद बाबा खरोखर माझा तर 41 वर्ष गेली समागमामध्ये पण वर्माबद्दल कोणीच बोललं नाही वर्माबद्दल कोण बोलू शकेल वर्माचे लक्षण सांगितली तुम्ही वर्माबद्दल कोण बोलू शकेल तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावे सात्विका भरणे रोमांच दाटणे वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री आसू त्या भीतरी वाहता की आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य पुटी धरून राहे टाकी श्वासन श्वास ऊर्ध्वे भावे देखा स्वरूप हे एका मिळवली ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता मग देव कृपा करी तयावरी असा ज्याला अनुभव ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येऊन असा ज्याला अनुभव आला त्या आई वडिलांना माझ्या नामदेव महाराजांनी माझ्या भगवंताचा लाडका भक्त त्या आई वडिलांबद्दल थोरवी गायलेली नामदेव महाराजांनी असा ज्या मुलाला अनुभव आला असेल त्याच्या आई वडिलांची थोरवी गायली धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 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 साठ दिला दाता त्रैलोक्याचा साठ दिला दाता त्रैलोक्याचा साठ दिला दाता त्रैलोक्याचा साठ दिला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता
तुमच्या आई वडिलांबद्दल महिमा सांगितलेला आहे, तुमच्या आई वडिलांचा महिमा गायलेला आहे. नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला. वंश उद्धरीला कोटी कुळाचा, वंश उद्धरीला कोटी कुळाचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. नाटकाबद्दल नामदेव महाराज तुमचा महिमा गायला आणि तुमच्या आई वडिलांचा गायला बर का. आणि ही परंपरा साधूने जसं कार्य केलं तशाच पद्धतीची परंपरा या दिव्यामध्ये चालू आहे. काय दिव्यामध्ये जन्माला येऊन दिवा लावला बरे का. माझ्या श्रीपाद बाबांनी हा दिवा लावला. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी, हा दिवा लावून घेतला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे विनामूल्य कार्य एका जनार्दनी मांडीले दुकान लाज वाटली पाहिजे हरामखोरांना. हे प्रश्न हा पुरावा त्यांनी देऊ नये. भाड खातो आई वडिलांची, समाजाची, माझ्या पांडुरंगाची. माफ करा, एका जनार्दनी मांडिले दुकान आणि देतो मुलाविण सर्व वस्तू तुम्हाला मिळालं. काय सर्व सुख मिळालं. अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभिली गुढी, तैसी आत्मानुभव सुखाची गोडी, नयनी रोकडी प्रवाहे. आणि त्याला हा लाभ झाला. संत संगतीने थोर लाभ झाला, 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 संत संगतीने थोर लाभ झाला. मोहनी रसला मायाधिक, मोहनी रसला मायाधिक, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, घातले बाहेरी काम क्रोध वैरी. बैसलांतरी पांडुरंग, बैसलांतरी पांडुरंग, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, घातले बाहेरी काम क्रोध वैरी. पूर्वी आपली माणसं काय म्हणायची, श्रीपाद बाबा जर आपल्या भाग्यात नसते आले तर आपली वाटच होती, आपला उद्धार नसता झाला. आणि तीच माणसं नंतर काय म्हणाली, इतर लोकांना, सांप्रदायिक लोकांना बोलायला लागली, हे लोक ज्ञानोबाच्या तुकोबांच्या जीवावरती पोट भरताय आणि तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय. मुखे सांगे ब्रह्मज्ञान, मुखे सांगे ब्रह्मज्ञान, मुखे सांगे
मान, जनलोकाची कापतो मान, जनलोकाची कापतो मान. मला असं वाटायचं की मुसलमान धर्मामध्येच खाटीक असतील, आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये खाटीक असतील असं मला वाटत नव्हतं. पुरावा कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. जनलोकाची कापतो मान, जनलोकाची कापतो मान. ज्ञान सांगतो जनासी, ज्ञान सांगतो जनासी, नाही अनुभव आपणासी, नाही अनुभव आपणासी. कोणता अनुभव नाहीये? देवी जीव शिवा अवजटी, भक्तीच्या पेटे झाली भेटी. आत्मसाक्षात्कारे फळी मिठी, ते संधी माझे उठे आणि वाद रुदन हा त्याला आलेलाच नाहीये. तो कोणी असो, 30 वर्षामध्ये आम्ही हे अनुभव लय मोठे मोठे तपस्वी आले किती, गेले किती, संपले भराना. माझ्या नानाची अवस्था तुम्ही पाहिली जाते वेळी. अरे बाबा बाबा, ओक्सा बोक्सी रडवते, ओक्सा बोक्सी. ते अष्टसात्विक भाव मी म्हणत नाही, हा भगवत भाव जो आहे, समाधी अवस्था आहे, साधकाला निरंतर दिलेली आहे. समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाणं, त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा द्वैत भाव राहत नाही. आणि द्वैत भाव न राहिल्यामुळे अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया. पाहता पंढरी राया, मी तू पण गेले वाया. देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला. तुझं पाद विठ्ठला, तुझं पाद विठ्ठला, तुझं पाद विठ्ठला. देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला. ही अनुभूती आजी जशीच्या तशी येते. याती कुळ माझे गेले हरपून, श्रीरंगा वाचुनी आणू नेणे. किती ओ शिकवाल मजो वेळ वेळा, मी तव गोवळा. रात्री त्याचा एकच धंदा असतो, दिनरजनी गोविंदाचे आणि दुसरे मज नाही आता, आणि दुसरे मज नाही आता. नेलिये याची पासोनिया, नेलिये याची पासोनिया. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू महात्मा रक्तरची ये हा आनंद मिळतो बरं का. तो बघायला निरंतर एका जनार्दनी हरीचे कीर्तन, आसनी शयनी हरीचे चिंतन. धन्य जगी तोची एक, हरी रंगी नाचे. राम कृष्ण
वासुदेव सदा स्मरे वाचे. असं वाणीला घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुग, पहा माझ्या विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई, राई विठोबाच्या पायी. तुका म्हणे जीवा, आपल्याला उपदेश केलाय. तुका म्हणे, आणि तोच उपदेश आपल्या बाबांनी केलाय. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. ज्याने सोडला तो पैशाचे मागे लागला. तो ठिकाणावर नाहीये बरं का, बरं का. अनंत जन्माची पुण्याई लागते. गुरु आवडण्याकरता गुरुचा नाम लेश नाही यांच्याकडे. हे आता बाबा झाले यांचा तो सुरू झालाय. मला दोन या समाजाचं माझ्यावरती अत्यंत प्रेम आहे, पुष्कळ प्रेम आहे, अप्रतिम प्रेम आहे. मी वर्णू करू शकत नाही. काय वर्णू आता, न पुरे ही वाणी या समाजाच्या पुढे. कारण जनता जनार्दन आहे ना समाज, मस्तके चरणी ठेवीत असे. मला अग्नि गौरव पुरस्कार मिळाला. मला त्याच्याबद्दल जरा सुद्धा एक किंचितही आनंद वाटला नाही. व्यासपीठावरती आहे, व्यासपीठावर ज्यांनी बुजवलं त्याने विष प्यालेले, लाथा खाल्लेले आहेत या धर्म मानदंडांच्या. जे बोलतोय ते ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळ असे, पाप नाशे दर्शने. पुढच्या जन्मांना भयंकर महत्व आहे. काम क्रोधा नाही झाली, भूती झाली समता. ये समत्व येण्याकरता आष्ट सात्विक भाव झाल्याशिवाय प्रबोध द्यायचा नसतो. जोपर्यंत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत नाही तोपर्यंत त्याला प्रबोध जर दिला त्याची सगळी हे जाय, शंका घेणं नाही. पण तुम्ही त्याच्या सुखाची वाट लावून टाकता, त्याच्या आत्मसुखाची वाटच लावून टाकता. आणि ज्याने हे कार्य केलेलं असेल ना त्याला मात्र धडकन बरीगत नाही त्याची. त्याच्या असं सात्विकरण बाबा सांगायचे, वाघिणीचं दूध ठेवायचंय या भांड्यामध्ये, वाघिणीचं दूध ठेवायचंय. मग ते कसं झालं पाहिजे, सोन्याचं असलं पाहिजे. जे भ्रांतीपासून गुरु वाक्य आत्मस्वरूपी घातले नाही, साक्षात्कारावरती आहे. आत्मबोधाचा विस्तार बहुप्रकटे आत्मबोध, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे. बघा, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे. त्याची प्रतिष्ठापना करताना सोन्याचं भांडं झालं पाहिजे. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे. विस्तार प्रगटे आत्मबोध, बहुप्रगटे विस्तार आत्मबोधाचा. आणि अशी ज्याची अवस्था होते त्यावेळेला ऐसे व्यापक ज्ञान भले. आपल्याला आराधना करायची गरज नाही, ते स्वयं येतोय. माझी मनीचा जाणूनिया भाव आणि तो करी उपाव गुरु राव. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाच्या हृदयी दिवशीत आले, तयाची समता दृष्टी बोले. विशेष काही येरांनी व्हावा, वेदांचा तो अर्थ. आणि येरांनी व्हावा भार माता. या स्थितीला आपल्याला जायचं आहे. जो गेला नसेल त्याची काय होणार नाही असं नाहीये. साधूची कृपा अविनाशी आहे. खडकावर पेरा नाही तर जमिनीवर पेरा, ते उगवल्याशिवाय राहत नाही. कारण ते कसं आहे, अविनाशी. नैन चिरंती चक्रानी नैनंद हती पावका, न क्लेदेन तप न शोषेती मारुतः. आणि म्हणून देवाला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया. तुझी रघुराया. बरं का, तुम्ही सगळे त्याच लायकीचे आहे. काय धन्य माता पिता आपल्या हिता,
जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा हे तुम्हाला लय भारी ऐकू हे मिळण्याकरता जरा कान खोलून ऐका. ज्याला मिळालं नसेल त्यांनी पण ऐका आणि ज्याला मिळालं असेल आपल्यावर कोणाकोणाची कृपा झाली. फर्स्ट कृपा आपल्यावरती पांडुरंगाची, पहिली कृपा पांडुरंगाची, दुसरी कृपा संतांची आहे, तिसरी कृपा आपल्यावरती कोणाची आहे? पूर्वजांची आहे. चौथी कृपा शास्त्राची आणि पाचवी कृपा आपल्या स्वतःची अंतःकरणाची. याच्याशिवाय नाही भाऊ. या 5 कृपा जीवाच्या ठिकाणी प्रसन्न असतात, इष्ट असतात आणि त्या तुमच्यावरती आधीच केलेल्या आहेत. मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावर लोकांना दिला असे. आईच्या गर्भाशयामध्ये तुम्ही ओरिजिनल भक्त होते. देवाला ज्या वेळेला तुम्ही हाक मारली ना त्यावेळेला देव तुम्हाला भेटायला आले. देव का भेटायला आले? तर जन्मोजन्मीची आई आहे देव. काय? जन्मोजन्मीची आहे. मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मन शस्त्राणी इंद्रियानी प्रकृती स्थानी करिष्यती. म्हणून येतो बाबा काय रे माझा धावा केलाय तर म्हणे मला या गर्भीच्या यातना सहन होत नाही, जास्त वेळ घेत नाही. गर्भीच्या यातना सहन होत नाही, मला यातून बाहेर काढा. भगवंताने विचारलं तुला बाहेर काढलं तर तू काय करशील माझ्यासाठी? तुमचं अखंड भजन करीन. आणि भगवंताने जाताना काय केलं? ही विश्वव्यापक जी शक्ती आहे त्या ब्रह्मरंध्रामधून प्रेरित केलं ते भजन. आणि भजन प्रेरित केल्याबरोबर त्या भजनामध्ये लीन झाला. काय? लीन झाला त्या भजनामध्ये. आणि लीन झाल्याच्या नंतर मागे पुढे उभा राई सांभाळीत आणि आली आगाद निवाराया. कालगती अनुकूल झाल्याच्या नंतर हा बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर सुईबाईने काय केलं? त्याचा पद्मनाभ जो आहे तो छेदन केला आणि छेदन केल्याबरोबर त्या भजनापासूनच तो वंचित झाला. आणि श्रीपाद बाबांनी साधू संतांनी तोच पद्मनाभ आपल्याला जोडून दिला. आणि जोडून दिल्याबरोबर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. हृदय संपुष्ट पेटी करुणी पोटी साठवू. कसं साठवायचं? कसं साठवायचं? श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन, श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन, श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. नाहीतरी वाया वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन, श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. इतकी सोपी रीत दिली. मुकना बोले जीवन हले कंचनास मरे राम. अरे हा बैठे आराम हमारा जप करे आत्माराम. मला मी देवाच्या शपथ तुम्हाला सांगतोय, मी देवाची एक क्षणभर देखील मी सेवा करत नाही. कारण पुरावाच असा म्हणतोय हा बैठे आराम. नामरूपी जळले चित्त, नामरूपी जळले चित्त, नामरूपी जळले चित्त, नामरूपी जळले चित्त. त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित.
म्हणजे एक क्षणवृत्त तो फुकट घालवत नाही माझ्या नामस्मरण वाचून त्याच्याबद्दल. मग मी काय करतो, मी त्याचा दास बनून त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याची सेवा करतोय. मला असं आकलन झालं बरं का. अनेक नोहे माझे मना, अनेक नोहे माझे मना, भोगा पंडित दशहारा, भोगा पंडित दशहारा, अनेक डोळे माझे मना, अनेक डोळे माझे मना. या भक्तीला प्रत्येक माणूस अधिकारी आहे. फक्त ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू त्यांच्या नेत्रकृपेने, त्यांच्या शब्दकृपेने आणि त्यांच्या स्पर्श कृपेने जीवाचा तात्काळ उद्धार होतो. देवाची हे द्वारी आणि देणे मुक्तीचारी. तुका म्हणे महा पातकी पतित आणि होती जीवन मुक्त. याला मात्रे तुम्ही ओरिजिनल भक्त आहात, पण संतांची भेट जोपर्यंत होत नाही तो अभक्तच राहतो. आणि संतांची भेट होण्याकरता संत त्याला वेळोवेळी सावध करत असतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह. हे दबडे बाबा चिंपट बोलायचे याला. आणि या चिंपटाची सेवा चालू आहे. महाराज काय सांगायचं, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. पण आता शेवटी आपल्याला काय बोलायचं नाही. केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले. ऐसे किती आता गेला, 15 गेला, बाप मसनात गेला. आणि देखत नातू बंधू तोही तैसा झाला. तुमचा अवघात नाही, जबरदस्त आहे. नाहीतर तुम्हाला आधीच सांगितलंय. हा कसा आहे माहित आहे काय, माऊलींनी वर्णन केलंय. संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती. हा असा आहे बरं का. पण तुमचा अवधान उत्तम आहे बरं का, बेस्ट आहे, एकदम सर्वोत्तम. तर तुमचं आद्य कर्तव्य काय आहे, तुम्हाला नरदेह मिळालेला आहे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार आणि उत्तम गती का म्हटलेलं आहे, तर नामाप्रमाणे मनुष्य जन्म सर्व जन्मांमध्ये उत्तम देवाला जोडण्याचं सामर्थ्य याद देहामध्ये आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोचले, शरीर साध्य केले, शरीर साध्य होय केले, शरीर साधेला परब्रह्म एवढं सामर्थ्य आहे. आणि म्हणून तुमचा प्रत्येकाचा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणार. जिद्द केली पाहिजे माणसाने. माणूस प्रत्येक ठिकाणी जिद्द करतो, फक्त परमार्थामध्ये जिद्द करत नाही. परमार्थामध्ये जिद्द केली तर लगेच ताबडतोब त्या क्षणी संतायचे तात्काळ करते आपल्या जैसे. मग असा महात्मा तुमच्या भाग्यात जर आला, तुम्हाला कशासाठी पाठवलं इकडे. धन्य हरी भक्त जन्मले जावौशी, धन्य हरी भक्त जन्मले जावौशी. सकळ कुळासी तारावया, सकळ कुळासी तारावया. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवची होऊ म्हणती ते देवची होती तरी चित्ती कान धरावा. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. ऐसा हरी भक्त वावा कोणी, ऐसा हरी भक्त वावा कोणी. स्वर्गीचे अमर इच्छी, स्वर्गीचे पूर्वज इच्छी, स्वर्गीचे पूर्वज. पाहता ती वाट, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज.
ती वाट स्वर्गीचे पूर्वज. ते तुम्ही मनुष्य देहाला आलात ना, ते तिकडे यमाचे यमदंड भोगताय, ते तिकडे नरक यातना भोगताय. आणि म्हणून ते संदेश तुमची वाट बघताय. तुम्ही एकदा भक्त झालात तर आम्ही या यमदंडांपासून नरक यातनेपासून मुक्त होऊ. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, यमाचे यमदंड चुकतील नरक, यमाचे यमदंड चुकतील नरक. वंशी येता एक हरी भक्त, वंशी येता एक हरी भक्त. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. भक्ताची लक्षणं सांगतोय तुम्हाला. भक्त ऐसे जाणा जो देही उदास, गेले आशा आज दुर्वास. तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत, आम्ही आता 2 दिवसात मरणार आहोत. ते आमच्या अनेकांना सांगताय. तुमची लाकडं पण दिलेली आहे, तुमचं सगळं स्मशान भूमीमध्ये आम्ही बंदोबस्त केलेला आहे, फक्त फोनच करायचं आहे. एवढंच बाकी आहे. आमची लाकडं गेलेली आहे. पण मात्र विक्री करू नका. नाम फुकट चोखट. ज्यांनी तुम्हाला दिलंय त्यांनी फुकट दिलंय, चोखट दिलंय बरं का. आणि त्यांना सामान्य नाही, विश्वंभराचा अवतार, सखा माझा श्रीपाद, सखा माझा रामदास, सखा माझा नारायण, सखा माझा रोहिदास आणि सखा माझा नानादास. हे विश्वंभराचे अवतार आहे. रोज म्हणतो गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. एकनिष्ठ भाव पाहिजे बरं का. देह जावो अथवा राहो. माझा जो गुरुदेव आहे, गुरु हा संत तुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव नाही तुझा, पाहता त्रिभुवनी. गुरु साक्षात. फक्त या देहाची सेवा नाही करायची, फसली गाडी. तो गुरु तुम्हाला लुटणार. काय? गुरु गावात सोऱ्या करी, शिष्य नदीला मासे धरी. असा गुरु नकोय. बाबांनी, चारी बाबा, पाठी बाबा, झंझणे बाबा पण येऊन गेले भाग्यात. आणि आता काही बाबा आहे बर का. पूर्वी ते पुरावे द्यायचे. एका जनार्दनी मांडीले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू. बर का. छुपे रुस्तम कारभार आहे सगळा. आणि परिस्थिती शेवटी फार बिकट येणार आहे, फारच बिकट येणार आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणताय की तुम्ही या जनता जनार्दनाची सेवा निरपेक्ष भावाने, निस्वार्थ भावाने, निरलोभी भावाने जर केली तर तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती त्याचे सदा, कल्याण इच्छिती त्याचे सदा. ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. जाता जाता किती मिनिटं आहेत? 8 मिनिटं. 8 मिनिटं आहे. 9ला मी करेक्ट करणार बरं का. एका झाडाने दुसऱ्या झाडाची जर संगत केली, ते झाड सुद्धा त्या झाडासारखं बनवतं. ते झाड त्याला आपल्यासारखं बनवतं. मग आपल्या संतांमध्ये सामर्थ्य नसावं का? हरी वृक्ष
वृक्षाचं आहे. चंदनाच्या सुके चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले, चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले, जे जे बिघडले ते चंदनाची झाले, जे जे बिघडले ते चंदनाची झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सागराच्या परिसाच्या संगे लोहे बिघडले, परिसाच्या संगे लोहे बिघडले, जे जे बिघडले ते सुवर्णाची झाले, जे जे बिघडले ते सुवर्णाची झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सागराच्या संगे नदी बिघडली, नदीचा ओघ सागरी मिळाला नाही परतून आला कदा काळी. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली, जी बिघडली ती सागराची झाली, जी जी बिघडली ती सागराची झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. विठ्ठलाच्या संगे तू का बिघडला, विठ्ठलाच्या संगे तू का बिघडला. जो जो बिघडला तो विठ्ठलाची झाला, जो जो बिघडला तो विठ्ठलाची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. तुकारामणे येते अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा नये. श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता, श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता, श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता, श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता. बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, श्रीपाद माझा, श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता, श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता. श्रीपाद माझे गुरु, श्रीपाद माझे तारू, श्रीपाद माझे गुरु, श्रीपाद माझे तारू. पहिलं पार उतारू श्रीपाद माझा, पहिलं पार उतारू श्रीपाद माझा. श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता, श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता. श्रीपाद माझे मन, श्रीपाद माझे जन, श्रीपाद माझे मन, श्रीपाद माझे जन. सोयरा सज्जन श्रीपाद माझा, सोयरा सज्जन श्रीपाद माझा. श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता, श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता.
श्रीपाद माझा नारायण, श्रीपाद माझा रामदास, श्रीपाद माझा नारायण, श्रीपाद माझा तुळशीदास, श्रीपाद माझा नानादास, श्रीपाद माझा रोहिदास, श्रीपाद माझा नानादास. प्राण विसावा, प्राण विसावा, श्रीपाद माझा, श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता, श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता. महादेव वृंदांच्या सच्चिदानंद सर्व साधू महंतांच्या कोणी कमी नाही, सगळे सच्चिदानंद तुमच्या सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि सगळे अध्याय तरी अवधाने एक वेळ तिथे मग सर्व सुखाचे पात्र होईल. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका, परी प्रौढीनं बोले होती, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी दे यावे अवधाने. हे माझी विनवणी सर्गीची कर्मिनी त्याची केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, निन्नते पुरते अधिक ते सरते, करुणी दे यावे तुमचे विनवित असे. तेथा एकत्रीला तरले जे सर्व भावे तनु म्हणून दिवे या यावतीप्रमाणे जे सर्व भावे मज बदले तया आईला कधी सांगले माया जाळ. आता चिंता करायचं काही कारणच उरलेलं नाहीये. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी, विजय तो त्यांचा झाला नारायण. इंद्रियांसहित मनाचा विजय नारायण झाला. आस्तेनी देखे आस्तेनी देह धर्मे, येथ तोची पुन्हा लिंपे कर्मे. जो अखंडित रमे आपणापाशी, जो माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अखंडपणे रममाण होतो, त्याच्या देहाच्या संबंधी असलेल्या धर्माचा किंवा कोणत्याही कर्माचा लेप होत नाही त्याला. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागून येती पाप पुण्य अंगा. किंवा साखरेचा नोहे ऊस, साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैचा गर्भवास, भीज बाजूने केली लाई, आम्हा मरण नाही. अवधान उत्तम आहे. तेव्हा गावदेवी माता माझी अखंड परंपरेची देव ऋषी मुनी आणि साधू संत आणि तुम्हा वैष्णवांच्या सच्चिदानंद स्वरूप असे तुम्ही वैष्णव आहात. तुम्हा वैष्णवांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम देतोय. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद बाबा महाराज, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नाना बाबा